Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक्झिट पोल नुसार देशात पुन्हा मोदींची सत्ता येणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये मात्र मवियाला सर्वात जास्त 25 जागा मिळणार आहेत. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोल नुसार मोदींची हॅट्रिक होणार आहे. एनडीएला 364 जागा आणि इंडिया आघाडी 162 जागा मिळण्याचा अंदाज आहे. देशात भाजपला 311, काँग्रेसला 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीपेक्षा मवियाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला 22 जागा, मवियाला 25, तर एक अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. तर एक्झिट पोल नेमका काय सांगतो? TV9 पोलस्टारच्या पोलनुसार एनडीएला 346 जागा मिळू शकतात, इंडियाला 162. रिपब्लिकच्या पोलनुसार एनडीएला 353 ते 367, इंडिया आघाडीला 118 ते 133. इंडिया न्यूजच्या पोलनुसार एनडीएला 371, तर इंडियाला 125 जागा मिळू शकतात. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353 ते 383, इंडिया आघाडीला 152 ते 182. जन की बात TV9 पोलस्टारच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 22 जागा मिळू शकतात, महाविकास आघाडीला 25. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 24, मवियाला 23. न्यूज 24 चाणक्याच्या पोलनुसार महायुतीला 33, मवियाला 15. इंडिया टुडे मायक्सिसच्या पोलनुसार महायुतीला 28 ते 32, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रातल्या एकूण जागा आहेत 48, तर TV9 पोलस्टारचा एक्झिट पोल काय सांगतो? महायुतीला 22 जागा, महाविकास आघाडीला 25, तर सांगलीत अपक्ष असलेले विशाल पाटील यांना 1 जागा जाण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या 18 जागा, शिवसेना शिंदे गटाच्या 4, राष्ट्रवादीला एकही जागा या एक्झिट पोलनुसार मिळताना दिसत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाला 14 जागा, काँग्रेसला 5, राष्ट्रवादीला 6, तर विशाल पाटलांना 1 जागा, म्हणजे अर्थातच सांगलीत जिथून ते स्वतः उभे आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. कालचा एक्झिट पोल नसून हा मोदी पोल होता असं राहुल गांधींनी म्हटलंय. सिद्धू मुसेवालाच्या गाण्याप्रमाणे इंडियाच्या 295 जागा येणार आहेत. एक्झिट पोलवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राहुल जी, एग्जिट पोल हुआ सर. एग्जिट पोल को लेकर एग्जिट पोल कांग्रेस पार्टी का नाम एग्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है. ये मोदी जी का पोल है, फैंटेसी पोल है उनका. सर, कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295. एक्झिट पोल हा अत्यंत फ्रॉड आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. 295 ते 310चा आकडा हा लोकांकडून घेतलेला कौल असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. मविया राज्यात 35 जागांवर निवडून येईल असं राऊतांनी म्हटलंय. राज्यात ठाकरे गटाचा 18 जागांचा आकडा कायम राहील असंही त्यांनी म्हटलंय. या देशामध्ये सरकार बनवणार 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. अहो संजय राऊत स्वतः प्रौढ आहे, कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल. तो म्हणजे वेड्याच्या लास्ट स्टेजला आलेला माणूस तो म्हणजे संजय राऊत. त्यांनी चॅनलवाल्यांनी असं चॅलेंज केलंय का आमचा खरंच आहे 100%? ते म्हणतो आमचा अंदाज आहे. पण अंदाज एखाद्याने वर्तवला आणि तो आपल्या अगेन्स्टमध्ये असला तर त्याच्याही विरोधात बकबक करायची हे मला वाटतं शोभणारं नाहीये. संजय राऊत म्हणतात की आमचं सरकार केंद्रात येईल, आता जो एक्झिट पोल आला ते सगळे खोटे आहे असं पाहताय. मला वाटतं कालही ते गांजा मारत होते, आज तर चिली मोडून बोलले असतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. राज्यात महायुतीला 38 ते 41 दरम्यान जागा मिळतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल अशी भावनाही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे. तर मवियाला राज्यात 35च्या आसपास जागा मिळतील असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला. 4 तारखेला आमचाच विजय होईल असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. महाराष्ट्रामध्ये 38च्या खाली एकही जागा मिळू शकत नाही. काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी 35 म्हटलं. रात्री उशिरापर्यंत खूप काम मी केलं, दोन्ही प्रकारची कामं केली, दिसणारी आणि न दिसणारी. न दिसणारी म्हणजे परमेश्वराला प्रार्थना केली की बाबा रे इतके परिश्रम घेतले, इतके नका हो कमी, आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले, त्याला सॅफोलॉजी म्हणतात. त्या सॅफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की 38च्या खाली एकही जागा मिळणार नाही. 38 ते 41 या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल. पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू. 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल. हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आनंद घेतील. घ्या म्हणा जेवढा आनंद घ्यायचा आहे, जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या. मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल. सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह दिसत आहेत. एक्झिट पोलनुसार सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी बोलणारच आहे असं संजय राऊत म्हणाले. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती, आमचं आयुष्य राजकारणात गेलं असंही राऊत म्हणाले. तर राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली असं पटोले म्हणाले. राऊत विद्वान आहेत, ते कालच लंडनमधून आले असा खोचक टोलाही पटोलेंनी लगावला आहे. विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे. नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावरती. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा अख्खं आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय, मला माहिती आहे. संजय राऊताच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही. तर मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील. आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केलाय. तर ठाकरेंना मवियात राहायचं नाही असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हा शिंदे, मोदी, शहा यांचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. की मला माहित आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं मोदीजींवर बोलले, संजय राऊत बोलले, आणि मला दाव्यानं सांगतो देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल. कारण की येणारा काळच हा देशाचे पंतप्रधान मोदीजींचा आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी जरुरी आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे, हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात. यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंना मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकली नव्हती असा दावा केसरकरांनी केलाय. मोदींवर व्यक्तिगत टीका करण्याचं काम केवळ महाराष्ट्रातून घडलं. मोदी ठाकरेंना माफ करणार की नाही याबाबत शंका वाटते असंही केसरकर म्हणाले. की नाही याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. एक गोष्ट मला निश्चितपणे माहिती आहे की इलेक्शनच्या पूर्वी त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितली होती, त्यांना ती मिळू शकली नाही ही वस्तुस्थिती मला माहिती आहे. ज्या प्रकारे ते मोदी साहेबांच्या विरोधात बोललेत त्या पार्श्वभूमीवर त्यांना माफी मिळेल की नाही याची मला स्वतःला शंका वाटते. कारण मोदी साहेबांवर व्यक्तिगत बोलण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही आणि ते काम फक्त महाराष्ट्रातून घडलं. निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह आहे. एकनाथ खडसेंची मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया आलेली आहे. तर एकनाथ खडसेंनी शालीतून जोडे मारण्याचा प्रयत्न करू नये. एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. नाथाभाऊंना आत्मचिंतन करण्याची वेळ आली असं दरेकर म्हणाले. एक मान्य मूळ पक्ष ज्यांचे आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांचाच हा पक्ष असताना तो इतरांच्या हातामध्ये जाणं त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे हे जनतेला वाटलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे किंवा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाही आहे. यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नाथाभाऊंनी चिंता करू नये. एकीकडे पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारचा शालीतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही. मागच्या वेळेला 23 जागा होत्या, त्यापेक्षा 1-2 जागा वाढतील आणि महायुती 38 जागा घेऊन नाथाभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील आणि मग त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण कसं वागावं. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब हे रिंगणात आहेत. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत परब अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरेंसह अनेक मविया नेतेही यावेळी उपस्थित राहतील. आता एक नजर महत्वाच्या बातम्यांवर. अमरावतीत ताकद असल्यानेच उमेदवार उभा केला. निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. काँग्रेसने ठाकरे गटाला साथ दिली नाही. काँग्रेसमुळे ठाकरे गट मागे चाललाय. सांगलीच्या एक्झिट पोलवरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनेच ठाकरे गटाचा घात केल्याचं दिसून येईल. शिरसाटांची टीका. एक्झिट पोलचा अंदाज काही असो, विजय आमचाच. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडेंकडून विश्वास व्यक्त. बळवंत वानखेडे अमरावती लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार. महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल. एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय. काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला 35 जागा दाखवल्या. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. देशात मोदींच्या नेतृत्वात 390 ते 400 जागा येतील, तर राज्यात महायुतीच्या 30 ते 32 जागा येतील. प्रतापराव चिखलीकरांना विजयाचा विश्वास. नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा आणि निवडणुकीत लोकांमध्ये जाणारा राजकारणी यामध्ये फरक. ओमराजे निंबाळकरांची विरोधकांवर टीका. गृहीत धरून केलेलं राजकारण जनतेला आवडत नसल्याचंही विधान. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर. ओमराजे निंबाळकरांच्या आजोळी. निकालाआधीच बॅनरबाजी. एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. इंदापुरातून सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्यात निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख. एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात ठाकरे गटाच्या संजय देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले. निकालाआधीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी.
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी. टोको तातू, लिखा सोनी आणि निक कमीन यांचा विजय, तर अजित पवार गटाकडून एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. अल्पवयीन आरोपीच्या आई वडिलांवर ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप. 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द. गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी. पोलिसांची माहिती. जयंत पाटलांचं काम इस्लामपूर पुरतं मर्यादित. जयंत पाटील डबक्यात पोहणारा मासा. गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातल्या दुष्काळावरून टीका. दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. गोपीचंद पडळकरांची मागणी. मोदींनी घेतला रेमूल चक्रीवादळाच्या परिणामाचा आढावा. बाधित राज्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन. तसंच एनडीआरएफची टीम आवश्यकतेनुसार तैनात करण्यात आल्याची माहिती. पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप. पोलिसांनी चक्क तरुणाकडून दाबून घेतले पाय. कल्याणी नगर परिसरातील नाकाबंदी दरम्यानचा प्रकार. व्हिडिओ व्हायरल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.